तर उन्हाळ्यामुळे नदी जशी कोरडी झाली तशी तिच्या आतमध्ये दडलेली सगळी रहस्य बाहेर आली. त्यातली काही रहस्य उघडतीस तर आली, पण काही रहस्यांची माहिती शेवटपर्यंत नाही कळली. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर जे नदीचं पात्र 12 महिने असं पाण्याने भरलेलं असतंय ते ना यंदाच्या उन्हाळ्यात असं कोरडं पडलं होतं. आणि आता नदी कोरडी झालीत म्हणल्यावर नदी खालची दुनिया उघडतीस येणार आणि तिथं फिरत असताना अशा बऱ्याचशा रहस्यमय गोष्टी बघायला मिळणार. जसं की नदी पात्रात उतरल्या सगळ्यात पहिल्यांदा दिसलेली ही मूर्ती, ती मूर्ती कांत्या देवाची होती शेवटपर्यंत समजलं नाही. मग तिथून पुढे भेटणाऱ्या प्रत्येक मूर्तीला उभं करीत करीत आम्ही पुढे निघालो होतो. तर अर्ध्या नदीतच वायरमॅन भेटले. वायरमॅन दादा राहिलाय आमच्या गावात आणि त्यांचा जॉब आहे शेजारच्या गावात, पण पाणी आटल्यामुळे त्यांना डायरेक्ट आपटे गावात जायला पूल तयार झालाय. त्यांना त्याचा लय आनंद झाला आणि त्याच्या खुशीत ते मला शेवगा देते. ती माझ्या घरी आणलेला शेवगा मी गपचूप गायला चारतोय आणि हा शेवगा कुठं घरी नेऊ असं म्हणत तो शेवगा दादांनाच दिला आणि पुढे अजून नदीत गेलो. आणि युट्यूबर रकमाईची सुंदर मूर्ती बघून नतमस्तक झालो. मूर्तीची बनावट पूर्ण दगडात असून एकदम नाजूक होती. विठ्ठलाच्या मुकुटापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत मूर्तीला काहीच झालेलं नव्हतं. तशीच शेम रुक्मिणी आईची मूर्ती होती. तरी या सुंदर मूर्त्या पाण्यात का सोडून दिल्या असतील हा प्रश्न माझ्या मनात आला आणि त्याचं उत्तर शेवटपर्यंत काही भेटलं नाही. तुमच्या मते ही मूर्ती पाण्यात का सोडली असेल बरं, तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि या नदी खालच्या मूर्त्या बघून मनातून एवढंच वाटतं, बाकी देशातली लोक जेवढी त्यांची परंपरा सांगतात तेवढी परंपरा तर आपल्या अशी नदीन समुद्राखाली काढली गेलेली. मंदिरातली अशी पुरातन मूर्ती पाण्यात न सोडता त्याची उत्तर पूजा करून तिला संग्रहालयात ठेवली पाहिजे, कारण की या मूर्त्याच आपल्याला आपली संस्कृती आणि आपल्या पूर्वजांचं कला सामर्थ्य दाखवतात. मग तुमच्या मते आपल्या पुरातन मूर्त्या नदी खाली राहिल्या पाहिजे का संग्रहालयात, ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.